नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा.
नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी शिवसेना शिंदे पक्षाच्या क्रीडा सेनेकडून देशाच्या जवानांसाठी 9 ऑगस्ट क्रांतीदिनी दिल्लीत सिंदूर रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे। यासाठी 1200 रक्तवीर हे सांगली जिल्ह्यातून विशेष रेल्वेने दिल्लीला जाणार आहेत, अशी माहिती डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी दिली आहे। 6 ऑगस्ट रोजी सांगलीतून उद्योगमंत्री उदय सामंत व पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत विशेष रेल्वे दिल्लीकडे रवाना होणार आहे। त्यानंतर 9 ऑगस्ट रोजी दिल्लीतील सैन्य दलाच्या कमांड एरियामध्ये देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह पक्षाचे आमदार, खासदार आणि मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये हा रक्तदान शिबिर सोहळा पार पडणार असल्याचेही शिवसेनेचे क्रीडा सेना संघटक पैलवान चंद्रहार पाटील यांनी सांगितले आहे। पद्धतीचं आयोजन आहे। येणाऱ्या 9 ऑगस्ट क्रांती दिना दिवशी ज्या पद्धतीने गेल्या वर्षी क्रांती दिनाच्या औचित्य साधून आमचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या संकल्पनेतून गेल्या वर्षी 9 ऑगस्ट रोजी आपण जम्मू काश्मीर येथे सिंदूर आर्मी महारक्तदान यात्रा हा उपक्रम सुरू केलेला होता। अतिशय उत्साहात आणि जोमात गेल्या वर्षी जम्मू कमांड हॉस्पिटल, उधमपूर कमांड हॉस्पिटल आणि श्रीनगर कमांड हॉस्पिटल अशा ठिकाणी सांगली जिल्ह्यातील जवळजवळ 1500 युवकांनी जाऊन तिथं आर्मीच्या जवानांसाठी रक्तदान केलं। पहलगामचा हल्ला झाल्यानंतर लगेच काही दिवसामध्येच, महिन्या-2 महिन्याच्या कालावधीमध्ये शिवसेनेनं हा उपक्रम केला। तर देश स्वतंत्र झाल्यापासून अशा पद्धतीचा पहिलाच उपक्रम शिवसेना पक्षाच्या वतीने मागच्या वर्षी करण्यात आला। त्याच ठिकाणी आमचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे साहेबांनी जाहीर केलेलं होतं की हा उपक्रम आर्मीच्या जवानांसाठी दरवर्षी केला जाईल आणि 9 ऑगस्ट रोजीच केला जाईल म्हणून। त्याचप्रमाणे ह्या वर्षीही 9 ऑगस्ट रोजी आम्ही फक्त ठिकाण बदललेलं आहे। येणाऱ्या 9 ऑगस्ट रोजी दिल्ली या ठिकाणी दिल्ली आर्मी कमांड हॉस्पिटलमध्ये हा उपक्रम आम्ही घेणार आहोत। 6 ऑगस्ट रोजी सांगली जिल्ह्यातील क्रीडा सेनेचे पदाधिकारी असतील, सांगली जिल्ह्यातील शिवसैनिक असतील, असे मिळून 1200 युवक सांगलीतून 6 तारखेला दिल्लीच्या दिशेने रवाना होतील विशेष ट्रेनने आणि 8 तारखेला ती ट्रेन दिल्लीमध्ये पोहोचेल। 8 तारखेला सकाळी पहाटे पोहोचेल तर 8 तारखेला दुपारच्या सत्रामध्ये जवळजवळ 500 युवक आमचे आर्मी कमांड हॉस्पिटलमध्ये रक्तदान करतील। 9 तारखेला सकाळच्या सत्रामध्ये जवळजवळ 700 युवक आर्मी कमांड हॉस्पिटलमध्ये रक्तदान करतील। त्या ठिकाणी स्वतः आमचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे साहेब येऊन स्वतः रक्तदान करून ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। गेल्या वर्षी एकनाथ शिंदे साहेबांनी श्रीनगरमध्ये कमांड हॉस्पिटलमध्ये येऊन रक्तदान करून ज्या पद्धतीने तो उपस्थित राहिले होते त्याच पद्धतीने ह्या वर्षी ते उपस्थित राहिल्यानंतर देशाच्या जवानांसाठी रक्तदान करतील। त्यानंतर ह्या कार्यक्रमासाठी आपल्या देशाचे संरक्षण मंत्री आदरणीय राजनाथ सिंह साहेब सन्माननीय उपस्थित म्हणून उपस्थित राहणार आहेत। त्याच पद्धतीनं पक्षप्रमुख आमचे शिंदेसाहेब उपस्थित असणार आहेत। पक्षाचे 13 खासदार, राज्यसभेचे खासदार व राज्याचे उद्योगमंत्री नामदार उदयजी सामंत साहेब असे सर्व पक्षाचे प्रमुख नेते त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। आणि ज्या पद्धतीने गेल्या वर्षी हा सांगली जिल्ह्याच्या वतीने कार्यक्रम घेण्यात आलेला होता, खरं तर कार्यक्रमाचं भरपूर कौतुक मागच्या वर्षी झालेलं होतं, कारण देशातला एकमेव पक्ष असा आहे की जवानांसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात हा उपक्रम राबवत आहे। तो उपक्रम ह्याचं दुसरं वर्ष आणि ह्या पद्धतीने हा कार्यक्रम उद्याच्या 6 तारखेला आपली ट्रेन इकडून निघणार आहे। सांगतो 6 तारखेला जी ट्रेन निघणार आहे त्यासाठी वरिष्ठ कोण येणार आहे? 6 तारखेला ट्रेनचे आपण जो रक्तदान करतो तर रक्तदाता म्हटलं जातं, पण आर्मीसाठी रक्तदान करण्याला आम्ही रक्तवीर असं गेल्या वर्षी पण शिवसेनेच्या वतीनं नाव देण्यात आलेलं आहे। हे सर्व रक्तवीर 6 तारखेला सांगली रेल्वे स्टेशनला जवळजवळ 1200 रक्तवीर आमच्या तिथं जमा होतील आणि त्या ठिकाणी ट्रेनला झेंडा दाखवण्यासाठी राज्याचे उद्योगमंत्री नामदार उदयजी सामंत साहेब उपस्थित असणार आहेत। पर्यटन मंत्री शंभूराज देसाई असणार आहेत। त्याच पद्धतीने आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर साहेब उपस्थित राहणार आहेत। अशा प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये आपल्या खासदार धैर्यशीलदादा माने, आपल्या जिल्ह्यातले शिवसेनेचे खासदार सुहास भैया बाबर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तो कार्यक्रम होईल। त्यानंतर रेल्वेला झेंडा दाखवून आपले सर्व सांगली जिल्ह्याचे रक्तवीर दिल्लीच्या दिशेने रवाना होतील। त्याचबरोबर 9 तारखेला सर्व महाराष्ट्रातील दिल्लीतील मराठी बांधवांचा एकत्रित मेळावा घेण्यात येणार माहिती ते काय आहे? नक्कीच आता हा महाराष्ट्राचा सांगली जिल्ह्याचा तर कार्यक्रम आहेच, पण हा खरं महाराष्ट्रासाठी अभिमानाचा कार्यक्रम आहे, कारण मराठी लोक तिथं जाऊन म्हणजे आत्तापर्यंत कधीही हे घडलेलं नाही की जवानांना एवढ्या मोठ्या प्रमाणात कुणी रक्तदान केलेलं। हा कार्यक्रम करत सांगली जिल्हा आणि महाराष्ट्र करतोय, त्यामुळे साहजिक आहे तिथले सर्व मराठी बांधव जे आपले तिथे आहेत ते सर्वजण त्या ठिकाणी एकत्र येणार आहोत आणि मोठ्या प्रमाणात दिल्लीतला कार्यक्रम होणार आहे। त्या कार्यक्रमाला स्वतः संरक्षण मंत्री असतील, आमचे पक्षप्रमुख असतील,
सर्वजण तिथे उपस्थित राहणार. सांगली असेल महाराष्ट्रातील जनतेला काय म्हणतात? जनतेला आता आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एवढंच आवाहन करीन की ज्या पद्धतीनं आज सांगली जिल्हा शिवसेना पक्षाच्या वतीने जे आपण एक रक्तदानाची चळवळ उभा केलेली आहे जवानांसाठी, आमच्या त्याच्या पाठीमागचा उद्देश एवढाच आहे. प्रत्येकजण सीमेवर उभं राहून बंदूक हातात घेऊन लढू शकत नाही, पण अशा पद्धतीनं देशसेवा, देशप्रेम, देशभक्त करू शकतो, हा एक आम्हाला शिवसेना पक्षाच्या वतीनंच पूर्ण देशाला संदेश द्यायचा आहे. खरोखर पुन्हा उद्या गरज पडली, जशी सांगली जिल्ह्यातनं ट्रेन निघाल्या अशा प्रत्येक जिल्ह्यातनं ट्रेन निघाव्यात जवानांसाठी, जवानांच्या मदतीसाठी. जवानांना खरोखर आज आपण जर बघितलं तर शस्त्रास्त्र असतील किंवा त्यांच्या सुखसुविधा असतील, सुविधा असतील, सोयी असतील, त्यात कुठेही भारत सरकार कमी नाही. ही एकच गोष्ट अशी आहे की जे रक्त कुठल्याही कारखान्यात तयार केलं जात नाही, तर ते रक्त आमच्या शरीरात तयार होतं आणि त्याच रक्ताची गरज आपण त्यांची गरज जी आहे ते आपण एक भागवण्याचं काम करतोय आणि एक देशप्रेम, देशभक्ती करण्याची एक मोठी संधी आपण युवकांना देतोय. आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा.